भारतीय शेअर बाजाराचे या विश्लेषणात स्वागत आहे. चला आज या मार्केटचा अगदी मूळ पाया समजून घेऊया. सर्वात आधी एखाद्या मोठ्या बिझनेसमध्ये अप्रत्यक्ष भागीदार बनण्याची ही भन्नाट संकल्पना काय आहे ते बघूया. शेअर म्हणजे नेमकं काय? तर कंपनी स्वतःच्या मालकी हक्काचा काही हिस्सा गुंतवणूकदारांना विकते. अगदी सिंपल. म्हणजेच एखादा शेअर विकत घेणं हे त्या कंपनीसोबत अप्रत्यक्ष भागीदारी करण्यासारखंच आहे. हाच मुख्य मुद्दा आहे. पण मग इथे एक भारी प्रश्न पडतो. थेट कंपनीकडूनच शेअर्स विकत घेता येतात का? तर याचं उत्तर नाही असं आहे. शेअर्सच्या देवाणघेवाणीसाठी एक्सचेंजेस नावाच्या एका मध्यस्थाची गरज असतेच. हे एक्सचेंजेस म्हणजे एक मोठं मार्केटप्लेस आहे. इथेच कंपन्या आणि गुंतवणूकदार एकत्र येऊन खरेदी विक्री करतात. भारतात प्रामुख्याने असे दोनच मोठे एक्सचेंजेस आहेत. आणि मजेची गोष्ट म्हणजे दोन्हीचे मुख्यालय मुंबईतच आहेत. आता हे वर्ष पहा, 1875. याच ऐतिहासिक वर्षी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSEची स्थापना झाली. BSE हे आशियातलं सर्वात जुनं तर आहेच, पण जगातील सर्वात मोठ्या एक्सचेंजेसपैकी एक म्हणूनही ओळखलं जातं. इथला फरक थक्क करणारा आहे. BSEवर तब्बल 5,000हून अधिक कंपन्या आहेत, तर NSEवर फक्त 1,600. BSE खूप जुना असलं तरी नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSEची सुरुवात बऱ्याच उशिरा म्हणजे 1992 मध्ये झाली. आता या महाकाय एक्सचेंजेसचा रोजचा मूड कसा ओळखायचा? तर त्यासाठी इंडेक्स किंवा निर्देशांकाचा वापर केला जातो. थोडक्यात सांगायचं तर BSEचा मुख्य मापदंड सेन्सेक्स 30 आहे आणि NSEचा मापदंड निफ्टी 50 आहे. खास गोष्ट म्हणजे निफ्टी 50 मधील 50 टॉप कंपन्यांमध्ये सेन्सेक्सच्या त्या मुख्य 30 कंपन्यांचाही समावेश असतोच. याशिवाय IT किंवा हेल्थकेअर सारख्या विशिष्ट क्षेत्रांसाठी निफ्टी IT सारखे अगदी वेगळे इंडेक्स देखील बाजारात आहेत. मग आता एक भन्नाट प्रश्न उरतो. भविष्यात IT की हेल्थकेअर कोणता इंडेक्स बाजाराला सर्वाधिक पुढे नेईल?